ये आज हम सब यहां एक साथ आए हैं एक ही वजह से, क्योंकि हम दोनों और हम सब यहां खड़े हैं आपके साथ, ताकि आप जब प्रोटेस्ट कर रहे हो आपको कोई हाथ नहीं लगा पाएगा। ये देश हमारा है और हमारा ही रहेगा, कोई लाठी नहीं चला पाएगा। मैं सिर्फ 2-3 बातें कहना चाहता हूं। पहली बात तो ये कि हम सब आज सोनम वांगचुक जी को थैंक यू कहे। ऑफ कोर्स उन्होंने उनका हंगर स्ट्राइक छोड़ दिया है, लेकिन 25 दिन हम सब के लिए बैठे थे, वो भूख हड़ताल पे बैठे थे। अनशन खत्म हुआ है, लेकिन आंदोलन खत्म नहीं हुआ है। अभिजीत दिपके और बहुत सारे युवा ऐसे ही आज भी उधर दिल्ली में बैठे हैं। हमारी आवाज वहां दिल्ली तक पहुंचनी चाहिए। दूसरी बात, थोडे कॅमेराज खालती करा, थोडे कॅमेराज प्लीज खालती करा। बट ऐका तुमचे हे कॅमेराज सगळे ऍक्च्युली लोकांवर फोकस करा। लोक किती आहेत ते दिल्लीला दिसलं पाहिजे, प्रधानमंत्र्यांना दिसलं पाहिजे। दुसरी गोष्ट मला जी तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही। तीसरी बात, कितने लोगों ने कल रात को इंस्टाग्राम वीडियो देखा किसी ने? लाठी खाने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? टीयर गैस झेलने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? पेपर लीक होने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? संविधान पे अत्याचार करने वालों के क्या आप दोस्त बन सकते हो? जब वो डरते हैं तब वो हिंदू मुस्लिम करते हैं, क्या वो उनके फ्रेंड बन सकते हो? जब वो डरते हैं, जाति धर्म की बात करते हैं, भाषा की बात करते हैं, क्या आप उनके दोस्त बन सकते हो? और जो आपत्ति के समय हमारे बीच नहीं लेकिन परदेश जाते हैं, क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? तो जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते, क्या आप शांत बैठने वाले हो? यहां अमित है, मैं हूं, संजय राउत जी है, काफी सारे नेता है, लेकिन हम सबसे बड़ी आवाज आप हो। ये मंच हमारा नहीं है, ये आंदोलन हमारा नहीं है। शायद आप भी बहुत सारे लोग हमें वोट नहीं करते होंगे, एंड दैट इज योर राइट, यू कैन वोट whoever you think is right in the elections. This is not about the vote at all. There will be times when you and I will disagree. There will be times when you and I may not be on the same page. But I will always respect your right to dissent and speak against me. I will always respect your right as an Indian citizen. This is the land of Chhatrapati Shivaji Maharaj. This is the land of Dr. Baba Saheb Ambedkar. This is the land of Baba Saheb Thackeray, Hindu Hriday Samrat. And this land is a land of free people. We will never bow down in front of Delhi. प्यार से बात करने आओ तो प्यार मिलेगा, डराने आओगे तो दर्द मिलेगा। मैं आज कहना चाहता हूं सभी को, आज हम सारे लोग तिरंगे को लेके आए हैं। ना कोई धर्म है, ना जाति है, ना भाषा है, ना कोई प्रांत है, ना कोई पार्टी है। हम सब भारतीय हैं, हम सब हिंदुस्तानी हैं और हमारे राष्ट्रगीत के लिए आए हैं। एक ही बात दिल से कहना चाहता हूं, पहली बार जेन जी और जेन अल्फा के जज्बे को पूरा देखा है। डरते नहीं हो आप? नहीं डरते। हमें पहले लगता था की आप हमें नवे शब्द सुना रहे हो, आम्हाला वाटत होतं तुम्ही आम्हाला नवीन भाषा शिकवताय, तुम्ही आम्हाला हिम्मत शिकवलेली आहे, तुम्हाला सलाम करतो। आहे ठीक आहे, मुंबई पोलिसांनी जेवढं काही सहकार्य करायचं ते करत आहेत। आज आम्ही सगळे इथे भाषण द्यायला नाही, तुमच्यासाठी आलो। सबको एक ही बताना चाहता हूं, जिसको यहाँ एक्सप्रेस होना है, जिसको यहाँ व्यक्त होना है, जिसको दिल की बात बोलनी है,
ये अपना मंच है, ये आपका मैदान है, कोई हाथ नहीं लगाएगा आपको। हम हमारे साथ हैं, हम आपके साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। नमस्कार. तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, तुमची ताकद दिल्लीपर्यंत दिसतेय आणि आम्ही सगळे तुमचे फॉलोअर्स झालोय आता. त्याच्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाहीये. आम्ही आज फक्त इकडे आलोय कारण तुम्हाला हात लागणार नाही, तुमच्यावर केसेस होणार नाही. तुम्ही जे करताय ते उत्तम आहे. देश पेटून उठलाय तुमच्यामुळे, त्याच्यामुळे खूप उत्तम चालू आहे. सरकार बॅकफूटवर गेलंय आणि अशा दहशतवादी सरकारला बॅकफूटवर टाकणारे आपले तरुण तरुणी आहेत. त्याच्यामुळे मी इकडे जास्त बोलायला आलो नाही, मी फक्त अनुभवायला आलोय. तुम्हाला कोणाला इकडे बोलायचं असेल तर प्लीज कृपा करून नाही, तिथेच नाही, 3-4 लोक स्टेजवर आहे आणि स्टेजवर बोला. तुमचं आंदोलन उत्तम चालू आहे. मी खाली उतरणार आहे, मी तुमच्यात उभा राहणार आहे आणि आपण जे नॅशनल अँथम आहे ते मी लोकांमध्ये राहून आपण अनुभवणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला वाटतं स्टेजवर येऊन तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही तुमचं आता जिथे जिथे आंदोलन करायचं, व्यक्त व्हायचं करू शकता. तुम्हाला हात कोणी लावणार नाही. वंदे वंदे, चलने दो अपना अपना, सब जिसको आंदोलन करने का रहो. हम यहाँ बैठे हैं. वंदे मातरम गाणं लावा. माँ तुझे सलाम. आपल्या गांधीजी कन्सोल माँ तुझे सलाम गाणं लावा. जी आइए, नीतीश जी आइए. Sorry. I think you should be all doing your slogans and your protests. This is a field for you. We are here to only protect you so that no one touches you. There is no speeches after this. You are free to protest, do your own sloganeering, your own reels. गाणं सुरू ठेवा. आपण पाहतोय मुंबईच्या राजकीय केंद्रबिंदू ठरलेल्या शिवाजी पार्कमध्ये आज तरुणांचा आवाज घुमलाय. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकाच मैदानात आंदोलनात सहभागी झाले. शिक्षण, रोजगार आणि तरुणांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न या आंदोलनातून करण्यात आलाय. राष्ट्रगीत म्हणत सरकारच्या भूमिकेचा निषेध इथे व्यक्त केलेला पाहायला मिळतोय आणि शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांची संख्या आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं विद्यार्थी आता शिवाजी पार्कातील आंदोलनात सहभागी झालेत. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह सिने अभिनेते मकरंद देशपांडे देखील या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता राज्यभर आंदोलनाचे पडसाद उमटतात. अशातच शिवाजी पार्कात राष्ट्रगीत म्हणत आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण आता पाहतोय बालाजी आपल्यासोबत पुण्याहून थेट जोडले गेलेले आहेत. पुण्यात देखील विद्यार्थ्यांचं मोठ्या संख्येनं आंदोलन सुरू आहे. बालाजी, काय सांगाल? शेजल, आज पुण्यात काँग्रेस पार्टीकडून जे आहे ते लाल कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
ते या सगळ्याच्या आंदोलनाच्या सभेमध्ये रूपांतर झाल्याचं पाहायला मिळतं. सगळे जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थी संघटना आहेत, त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत, ते आता या सगळ्यांना संबोधित करतायत. खरं तर पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनात पायी चालत सहभागी झालेले होते आणि आता या सगळ्या ठिकाणी जी आहे ती सभा सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचा मोठा संताप जो आहे तो सगळा पाहायला मिळतोय आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या स्टेजवर बोलणारे आणि ते समोर थांबले त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि त्याचं रूपांतर ते मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या सभेत झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. आता या ठिकाणी या सगळ्यांचे संबोधन झाल्यानंतर या मोर्चाची सगळी सांगता होणार आहे. अनेक विद्यार्थी काय मित्र सहभागी झालाय, तू काय मागणी आहे? नीटच्या ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी न्याय पाहिजे आम्हाला. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, काय करावं लागेल आता एवढं आंदोलन करून? शाळेत जाणं बंद करावं लागेल आता, शाळेत आणि कॉलेज. कुठून आलाय तू? मी पुण्याचा आहे, धायरीमध्ये राहतो. काय मागणी आहे? तुम्ही पुणेरी पाटी घेऊन आलाय. ती पुणेरी पाटी पुण्याची संस्कृती आहे. इथं संदेश दिला जो जातो तो मार्मिक शब्दांनी दिला जातो. जे दिल्लीला आंदोलन घडलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्याचं हे प्रतीक आहे. काय काय मागणी आहे? काय मागणी आहे? अनेक विद्यार्थी आहेत असे पोस्टर घेऊन आलेत, मात्र त्यांना काय तुम्ही पण सहभागी झाले, काय मागणी? या ठिकाणी विद्यार्थी भरपूर संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. जंतर मंतरने जरी तिकडे उपोषण सोडलं असेल तरी दिपके यांच्या सांगण्यानुसार आज या ठिकाणी पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे आपण जर बघत असाल फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली. विद्यार्थ्यांनी शांततेचा मार्ग अवलंबला आहे. आपण जर माझ्या मागत बसाल दंगल होतं, गाडी पण या ठिकाणी आलेली आहे. पुणे महानगरपालिकेची काय मागणी? आम्हाला मागणी आहे की एवढंच की फेअर एक्झामिनेशन झाले पाहिजेत, त्यात चिटिंग वगैरे काय झाली नाही पाहिजे, सगळ्यांना एकसारखा हक्क भेटला पाहिजे, पारदर्शक परीक्षा झाली पाहिजे आणि त्याची चिटिंग थांबली पाहिजे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा यासाठी सगळे विद्यार्थी आज या आंदोलनात सहभागी. सगळ्यांनी थोडं सहकार्य सगळे इथून करायचं बाजूला आहे. सोमन थोडं इथे. संयम ठेवायचा आहे. ऐका, सगळे रील वाले बाजूला इथून, फोटोग्राफर्स बाजूला, प्रेस बाजूला. सगळ्यांचा एकच ध्येय. महेश, सिद्धेश तू बाजूला हो थोडं. कोणी धक्काबुक्की करायची नाही आहे. किती वाजले? राष्ट्रगीत पाच वाजलेले आहेत. सगळे राष्ट्रगीतासाठी तयार आहेत का? चढणार कसं रे? थोडं प्रीतीजी, थोडं प्रियंकाजी, थोडं यू लॅव टू. राष्ट्रगीत तयार ठेवायचं आहे. जेव्हा आपण बोलू सुरू करा तेव्हा आपण सुरू करूया. सध्या सगळ्यांनी एका जाग्यावर उभं राहायचं आहे. आफ्टर दिस करूया. आपण पाहतोय मुंबईतील शिवाजी पार्कात तिरंगा आंदोलनात आता उद्धव ठाकरे देखील सहभागी झालेले पाहायला मिळतात. आता थोड्याच वेळात राष्ट्रगीत सुरू होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कात तिरंगा आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येनं विद्यार्थी आता या आंदोलनात सहभागी झाले. उद्धव ठाकरे परवा मी दिल्लीला जाऊन आलो. रविवारी परत भेटणार आहोत ना. या गर्दीचं एक वैशिष्ट्य आहे. अनेक जण सांगतात की इकडे आपल्या ओळखीचं कोणी नाहीये, आणि नेमकी हीच गोष्ट महत्वाची आहे की आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरून भीती दाखवून जे राज्य करत होते आतापर्यंत, त्यांनी हे दृश्य पाहण्यासारखं आहे. मला अनेक जणांनी विचारलं, आप कुछ बात करना चाहेंगे?
मैंने कहा मैं नहीं कुछ बात करना चाहता, लेकिन ये जन की बात है, ये अब दिल्ली वालों को सुनना होगा. मी तमाम देशभक्तांना सांगतोय की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला, ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे, या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत. बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते. ठीक आहे. तुषार गांधीजी कुठे आहेत? काय करू? हा, एक मिनिट थांबा, सगळ्यांनी थांबा. तुषार गांधीजी वरती या प्लीज. आपण खालती उतरूया. नाही, तुम्ही वरती राहा. राष्ट्रगीतासाठी तुम्ही वरती राहा. हर्षलजी 1 मिनिट पकडा. वरून खालती उतरतो प्लीज. एवरीबडी रेडी फॉर द नेशनल एंथम. सब लोग तैयार है? अपनी अपनी जगह लीजिए, हम राष्ट्रगीत साथ में गाने वाले हैं. तुषार गांधी जी आइए, ऊपर आइए, या वरती प्लीज. स्पीकर सोडायचा आहे, स्पीकर, साऊंड सिस्टम, कॅमेरामॅन. आपण सुरू करू आपण राष्ट्रगीत सगळ्यांनी. नाही, दोघच राहा. राष्ट्रगीत म्हणत सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात येतोय. शिवाजी पार्कात तिरंगा आंदोलन सुरू आहे. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तसंच उद्धव ठाकरे देखील या आंदोलनात सहभागी झाले. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता हे तिरंगा आंदोलन सुरू आहे. आपण पाहतोय राष्ट्रगीत सध्या सुरू आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजी पार्क पुन्हा एकदा आंदोलनाचं साक्षीदार ठरलं. एका बाजूला आदित्य ठाकरे तर दुसऱ्या बाजूला अमित ठाकरे. विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नांवर दोन्ही युवा नेते आता मैदानात उतरलेले आहेत. तर येत्या रविवारी शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिर असा भव्य तिरंगा मोर्चा देखील काढला जाणार आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनीष, आपण पाहतोय की शिवाजी पार्कात मोठ्या संख्येनं आता विद्यार्थी जमलेले आहेत. आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आता उद्धव ठाकरे स्वतः देखील सहभागी झालेले आहेत. काय परिस्थिती आहे तिथे? एकंदरीत जर बघितलं तेजल, आपण या पार्कामध्ये 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात जे आहेत ते विद्यार्थी जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आणि त्यांचा जो जोश जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि घोषणा ज्या आहेत त्या जोरजोरात त्या या ठिकाणी देताना बघायला मिळतात. काय सांगशील, काय नेमकं तुझ्या भावना? माझी भावना आहे की लवकरात लवकर हे जे काय रिझाईन देण्यात यावे कुच्चू आणि लवकरात लवकर उठ खुर्चीवरून आम्हाला आमचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे. मेरी सिर्फ ये डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जल्दी से इस्तीफा दो और हमारे फ्यूचर को ना खराब करो प्लीज. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. मैंने रीरीड दिया था, तू भी निकल इधर से, समझा? एकंदरीत जर बघितलं तर जैसे हमने नीट दिया है, हमको इतनी दिक्कत झेलनी पड़ी है. हमको इस्तीफा चाहिए. हम जो ये प्रोटेस्ट कर रहे हैं, इस्तीफा चाहिए हमको. बात खत्म. We want right, we want our justice, we want freedom. इस्तीफा दो. Come on, let's go. काय नाही, त्यांनी फक्त इस्तीफा दिला पाहिजे, बाकी सर्व ठीक होणार. मार्च असणार आहे इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिद्धिविनायकाच्या चौकापर्यंत. आपण सगळे या सेम असंच, नो पॉलिटिकल फ्लॅग्स, नो पॉलिटिकल बॅनर्स, ओनली अँड ओनली तिरंगा. देशभक्तीसाठी आपण पुढे निघालेलो आहोत. तुम्ही पोस्टर दाखवा, सगळे कॅमेऱ्यानं पोस्टर दाखवा. अभिजित आहे.
Fair and accountable system to the students who work so hard. They are the most tenacious students in the country and they do not deserve paper leaks. That's all. Democracy राहिलीच नाहीये या देशात. So where is the democracy? We are here to find the democracy that has been lost. MPs जेव्हा क्वेश्चन विचारले जातात पार्लियामेंटमध्ये सेशन अडजॉर्न का होतंय? There is no solution. डेमोक्रेसी अजून राहिली असती तर आम्हाला आमची उत्तरं कधीच मिळाली असती. 20 दिवस जेव्हा काही न बोलता चाललेला प्रोटेस्ट तेव्हा का नाही उत्तरं आली? मुलांना का रस्त्यावरती उतरावं लागलं? कुठे आहेत आमची उत्तरं? मुलं रत्नागिरी, पुणे, नागपूर, नाशिक सगळीकडे आहेत. फोनवर तिथून जंतर मंतरवरनं अभिजित, इथे दिल्ली एवढाच मोठा क्राऊड तरुणांचा आलेला आहे. तुम्ही काही सगळ्यांशी बोलणार का? हॅलो, हा अभिजित बोला बोला, तुमचा आवाज येतोय. मुंबई मुंबईमध्ये जेवढी लोक जमा झालेली आहेत त्यांना माझा खूप खूप धन्यवाद. आणि माझा विशेष धन्यवाद उद्धव सरांना आणि अजित सरांना, जे पहिल्या दिवसापासून काँग्रेस जनता पार्टी असो, सोनम असो किंवा जयदेवी भारतीय स्टुडंट असो, त्यांच्या सोबत उभा राहिलेले आहेत. आणि उद्धव सर सारखे म्हणतात की हा देशाचा मुद्दा आहे, हा युवकांचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी स्टुडंट सोबत उभा राहू. तर उद्धव सरांचाही माझा खूप खूप धन्यवाद. आणि मुंबईतल्या लोकांचा मला खूप मोठा अपडेट आहे. आज मीटिंग झालेली आहे जेपी नड्डा सोबत आणि मीटिंग खूपच पॉझिटिव्ह होती, जिथे त्यांनी आपल्या 3 डिमांड ऑलमोस्ट स्वीकार केले आहेत. दे हॅव अग्रीड टू ऑलमोस्ट 2 out of 3 demands. Compensation to the victims family. आणि जे केसेस दिल्ली असो मुंबई असो देशभरात कुठेही प्रोटेस्टर्सच्या अगेन्स्ट लावण्यात येत आहेत ते केसेस मागे घेतले जातील आणि सरकारने धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर विचार करू असे सुद्धा सांगितलं आहे. Yes, Abhijit. उद्या परत Thank you. बोलवलं आहे चर्चेसाठी. येस अभिजित, धन्यवाद. तुमचा आवाज इथे आला. आणि आता राजीनामा घेऊनच या सिस्टम बदलायची आहे. सिस्टम म्हणजे आता युवा भारत, ये नया का नहीं. We will speak about it. Now the mic will be off and your voice will be loudest. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.